कित्येक दहशतवादी पकडले गेले तरी धोका अजून कायम आहे, कारण दहशतवाद्यांचा सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे भीती. आणि आता अशीच भीती घालून देण्याचं काम दहशतवाद्यांनी केलंय. कुवैतहून हैदराबादकडे येणाऱ्या इंडिगोच्या विमानाबद्दल मोठी धावपळ झाली. या विमानात मानवी बॉम्ब असल्याचा ईमेलद्वारे इशारा मिळाल्यानंतर विमान तातडीने मुंबईकडे वळवण्यात आलं. दिल्ली विमानतळाला हा ईमेल मिळताच सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेल्या. कोणतीही जोखीम न घेता विमान मुंबईकडे वळवण्यात आलं. मुंबई विमानतळावरती युद्धपातळीवर सुरक्षा व्यवस्था लावण्यात आल्या होत्या. विमानाला इमर्जन्सी लँडिंग दिलं गेलं. विमान उतरताच प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून विमानाची पूर्ण तपासणी करण्यात आली. यासाठी बॉम्ब स्क्वॉड, CISF, विमानतळ पोलीस आणि सर्व आपत्कालीन पथके तयार करण्यात आले होते. विमानासाठी वेगळा पार्किंग बे आणि अलग ठेवण्याच्या जागाही तयार केली गेली होती. मात्र या विमानात असं काहीच मिळालं नाही. मुळात असं काही आधीही घडलं होतं. ईमेलद्वारे स्पष्टपणे मानवी बॉम्ब असल्याचा उल्लेख होता. मागील महिन्यात 1 नोव्हेंबरला जेहादवरून हैदराबादला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाबद्दल अशीच धमकी मिळाली होती. तेव्हा ही विमान मुंबईकडे वळवून तपासणी केली गेली होती. नंतर ती धमकी खोटी असल्याचं समोर आलं. त्यामुळे दहशतवादी फक्त भीती घालून देण्याचं काम करतायत हे स्पष्ट झालं.